किंवा महाराष्ट्रात विधानसभेमध्ये एनडीएची युती होईल की नाही माहीत नाही, परंतु तत्पूर्वी आपण जर बघितलं तर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे मनसेचे दोन चेहरे आहेत. हे भाजपच्या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात हे युतीचे संकेत देखील बोलावे लागतील. त्यामुळे जाणून घेऊया संदीपजी, भाजपच्या मंचावर आलेले आहात, काही हे वेगळे संकेत म्हणायचे का? नाही, महाराष्ट्राची एक परंपरा आहे की सण उत्सव या सगळ्या वेळेला पक्ष एकत्र असतात आणि आमचं समजा काही राजकीय मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. असं असेल तर मग आदित्य ठाकरेंच्या पण मंचावर तुम्ही जायला त्यांनी पाहिजे. बोलवलं तर नक्की जाईल, पण ते बोलवत नाही तर काय करू? मतभेद बाजूला ठेवून जायला पाहिजे. आपण बोलवलं तर नक्की जाईल ना, बोलवलं तर नक्की जाईल, पण ते बोलवत नाहीत. आम्हाला संतोषजींनी बोलवलं म्हणून आम्ही संतोषजींनी आलो. संतोषजी आगे आइए. मी तुमच्या मित्रालाही बोलवलं आहे, काय काळजी करू नका. मला सांगा, आज हे दोघेही एकत्र आलेले आहेत. आगामी काळात वराडी विधानसभेतून संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत. काय युतीचे संकेत बोलायचे माहिती? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे लोक लढतील आणि जे उमेदवार असतील आम्ही त्यांना मदत करू. अच्छा, याच्यातून काय संकेत देतात? संकेत आहे ज्यांना हिंदुत्वाची विसर पडली आहे ते आम्ही आठवण करून देतोय. आज संतोष धुरींची जर रेसिंग बघितली तर कृष्ण आणि एक वेगळा पेहराव घालून आलेले आहेत संतोष धुरी. वरळीत याच जांभोरी मैदानात काही दिवसांपूर्वी संतोष धुरी यांची हाणामारी झाली होती, धक्काबुक्की झाली होती, परंतु आज मात्र हे संतोष धुरी वेगळ्या रूपात पाहायला मिळतात. काय चंग बांधून आलेत या मंचावर? नक्कीच आपल्याला नवीन आमदार द्यायचा आहे, विकासाचं काम करायचं आहे, दमदार जोमदार आमदार द्यायचा आहे आणि तो संदीपजी देशपांडे यांच्या स्वरूपात द्यायचा आहे. तर त्याकरताच या सगळ्या गोविंदांचं आम्ही आज तिकडे स्वागत करायला आलो. संतोषजी पांडे विजयाचा पाया मजबूत करायला आलात. खरं नक्कीच विजयाचा पाया आम्ही भक्कम केलेला आहे ऑलरेडी. फक्त आता कळस चढवायचा आहे आणि तो कळस चढून राहणार. कळस भाजप चढवणार. सगळेच मिळवणार, सगळेच. आम्हाला वाटते की तुम्हाला माहितीच असेल की सगळेच पक्ष आहेत हे आता छुपे आम्हाला पाठिंबा देत आहेत. शिवसेनेचे पण आतली लोकही पाठिंबा आम्हाला देत आहेत, कारण त्या आमदाराला कंटाळलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचाच आम्हाला सपोर्ट आहे आणि त्यामुळे आम्ही निवडून येणार. तुम्ही खऱ्या अर्थाने इथे पाया मजबूत करायला आलेला तुमच्या 2024च्या विधानसभेत. मी तुम्हाला सांगितलं, सणाच्या वेळेला राजकारण करत नाही आणि राजकारणाच्या वेळेला मध्ये हे आणत नाही. संतोषजी आमचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला प्रेमाने बोलवलं, त्यांच्यासाठी आम्ही आलोय. खूप धन्यवाद तुमचे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.